गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजे क्राईम डायरी। वारणा नदीत बुडालेल्या नवे पारगावच्या तरुणाचा मृतदेह सापडला। वारणा नदीत चिकुर्डे पुलाजवळ मित्रासोबत पोहायला गेलेल्या नवे पारगाव तालुका हातकणंगले येथील संकेत रंगराव कांबळे वय 23 हा तरुण शुक्रवारी सायंकाळी बुडाला होता। आज सकाळी संकेतचा मृतदेह पाण्यात तरंगताना मिळून आला। या घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे। याबाबत माहिती अशी, मयत संकेत कांबळे हा शुक्रवारी सकाळी मित्रांसोबत चिकुर्डे पुलाजवळील वारणा नदीत पोहायला गेला होता। पोहत असताना संकेत हा नदीतील खोल भागात बुडाला होता। सर्वांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सापडला नाही। शनिवारी दिवसभर कोल्हापूर व सांगली येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या सहाय्याने संकेतचा शोध घेतला, मात्र सापडला नाही। त्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली होती। आज सकाळी संकेतचे नातेवाईक नदीकाठावर आले असता निलेवाडी तालुका हातकणंगले हद्दीतील वारणा नदीत पाण्यात मृतदेह तरंगताना आढळून आला। वडगाव पोलीस ठाण्यात कळूनही 2 दिवस न फिरकलेले पोलीस आज घटनास्थळी पोहोचले। त्यांनी रीतसर पंचनामा केला। दुपारी नवे पारगाव ग्रामीण रुग्णालयात संकेतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नात्रकांच्या ताब्यात देण्यात आला। दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले। मयत संकेत हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजे क्राईम डायरी।